नमस्कार लाडक्या बहिणींनो. बघा आता लाडक्या बहिणींसाठी एक खुशखबर म्हणावं लागेल. कारण आता जवळपास मकर संक्रांत जवळ येऊन टेकलेली आहे, जवळ आलेली आहे आणि त्या मकर संक्रांतीनिमित्त मग काय होणार आहे त्यांची मकर संक्रांत गोड जावी यासाठी शासनाने काय केलेले आहे, एक मोठी योजना पाठीमागे चालू केलेली आहे. पण त्या योजनेमध्ये आता हप्ते काय होणार आहेत मकर संक्रांतीच्या अगोदरच ज्या लाडक्या बहिणी आहेत ना, ज्या पात्र लाभार्थी आहेत, ज्यांना हप्ते अविरत चालू आहेत, पाठीमागचाही नोव्हेंबरचा हप्ता पडलेला आहे. अशा लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची बाब म्हणजे काय होणार आहे, त्यांना जो डिसेंबर आणि जानेवारीचा जो हप्ता आहे ना, त्यांना काय होणार आहे, महा-डी-बी-टी थ्रू लवकरच त्यांच्या खात्यामध्ये काय करला जाणार आहे, मकर संक्रांतीच्या अगोदर वर्ग केला जाणार आहे. म्हणजे एकूण काय होणार आहे तर त्यांना ₹3000 मिळणार आहे. तर ₹3000चं एकत्रित मानधन हे जे आहे शासनाने चालू केलेलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, ही योजनेचे काय होणार आहे तर मकर संक्रांतीच्या अगोदरच पैसे काय होणार आहे तर पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे. म्हणजे जमाच होणार आहेत. जे पात्र आहेत ह्यात ही एक त्यांच्यासाठी काय आहे, गोड बातमी आहे, चांगली बातमी आहे असं म्हणावं लागेल. कारण आता येत्या थोड्या दिवसामध्ये काय होणार आहे तर मकर संक्रांतीच्या 1-2 दिवस अगोदर हे पैसे पडणार आहेत महा-डी-बी-टी थ्रू त्यांच्या खात्यावर. आतापर्यंत ज्या बँकेमध्ये त्यांचे पैसे गेले होते, खात्यावर पडत होते, त्याच बँकेमध्ये आता हे 2 हप्ते काय केले जाणार आहेत, वर्ग केले जाणार आहेत, त्यांच्या खात्यावर ट्रान्सफर केले जाणार आहेत. लवकरच हे पैसे त्यांच्या खात्यावर काय केले जाणार आहेत, पडणार आहेत. ही एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणावं लागेल. आणि ज्या लाडक्या बहिणींनी अद्याप के-वाय-सीची प्रक्रिया केलेली नाही, त्यांनी के-वाय-सीची सध्या तूर्तसा के-वाय-सी बंद केलेली आहे. आणि काहींनी के-वाय-सी करूनही काही लाडक्या बहिणींची काही छाननी चालू आहे बघा. तर त्या छाननीमध्ये जर त्या सापडल्या तर त्यांचे हप्ते आणि काही बंद होऊ शकतात. आणि जवळपास 60 ते 60 लाखावर महिला आहेत, त्यांनी काय केलेलं आहे, के-वाय-सी केलेली नाही. तसेच हप्ते उचलतात, त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आहे. अद्याप त्यांच्यासुद्धा हप्त्याला काय होणार आहे, अडचण येणार आहे. पण ह्या वेळेस ह्या मकर संक्रांतीला 2026च्या जानेवारी 2026च्या मकर संक्रांतीला ₹3000ची भेट काय होणार आहे, लाडक्या बहिणींना 2 हप्त्याची एकत्रित डिसेंबर आणि जानेवारीची मिळणार आहे. ही आता काय केलेली आहे, एक गोड बातमी काय केलेली आहे, लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे. त्यामुळं मग त्यांनी निश्चिंत राहायचं आहे. लवकरच हे पैसे त्यांच्या खात्यावर काय केले जाणार आहेत, महा-डी-बी-टी थ्रू वर्ग केले जाणार आहेत. एक मकर संक्रांत त्यांची गोड जावी, त्यांना मकर संक्रांतीनिमित्त एक भेट म्हणून काय केलेलं आहे, शासनाने हे पैसे आता वर्ग करण्यास सुरुवात केलेली आहे. आणि लवकरच त्यांच्या खात्यावर हे पैसे काय केले जाणार आहेत, वर्ग केले जाणार आहेत, मग पडणार आहेत. मकर संक्रांतीच्या अगोदरच काय होणार आहे, सर्व डाटा काय केला म्हणजे पैसे जे आहेत ते सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यावर पडले जाणार आहेत. राहिला प्रश्न तो ज्यांनी के-वाय-सी नाही केली त्यांच्या मग हप्ते फेब्रुवारीपासून बंद होणार आहेत. हे निश्चित काय केलेलं आहे, शासनाने सांगितलेलं आहे. आणि जे पात्रता निकषमध्ये बसत नाहीत पण त्यांना हप्ते चालू आहेत, त्यांचे बी हप्ते पडताळणी आणि ते काय होणार आहेत, बऱ्याच लाडक्या बहिणींचे बंद केले जाणार आहेत. सध्या पडताळणी खूप मोठ्या प्रमाणावर काय आहे, चालू आहे. पडताळणी झाल्यानंतर त्यांच्या हप्त्याला अडचण येऊ शकते. धन्यवाद.